नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची कथा। अखंड विश्वाचे पालन आणि रक्षण करणाऱ्या त्या जगतपिता श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर मी नतमस्तक आहे। आई आणि वडिलांसारखी माया करणारे असे महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ। त्यांचे फक्त नाव घेण्याने दारावर आलेले संकट दूर पळून जातात। स्वामींची कृपा लाभायला कित्येक जन्मांचे पुण्य लागते, पण एकदा का स्वामींची कृपा लाभली तर जे ऋषी मुनींना सुद्धा अनेक वर्षे ध्यान तप करून नाही लाभत ते पुण्य पदरी पडते। तर स्वामींना आरंभही नाही आणि अंतही नाही, त्यांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, स्वामींना माता नाही आणि पिताही नाही। स्वामींना ओळखणे एवढे सोपे नाही। कर्दळी वनामध्ये उद्धव नावाच्या लाकूडतोड्याच्या हातून कुऱ्हाड वारुळावर पडून स्वामी वारुळामधून प्रकट झाले। ही कथा खूप लोकांना माहीत आहे, पण खूप कमी लोकांना माहीत आहे की स्वामी वारुळामधून प्रकट नाही झाले, तर त्यांची समाधी भंग होऊन त्यांच्या शरीरावर तयार झालेले वारुळ दुभंगून बाहेर आले। स्वामी शेकडो वर्षे आधीच या पृथ्वी तलावर अवतारित झाले होते। हरिभाऊ तावडे आपल्या प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी आणि दुःखाला कंटाळून कोकणातून अक्कलकोटला स्वामींचे नाव ऐकून आले। त्यांनी स्वामींसमोर जाऊन आपली व्यथा मांडली, पण स्वामींनी अचानक हरिभाऊंना आपल्या मांडीवर बसवले। स्वामींनी आपल्या गादी खालून कफनी आणि वस्तू काढून हरिभाऊंच्या अंगावर घातले। मोठ्या प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांना सांगितले, आता या संसाराच्या मोहमायेतून बाहेर पड, सगळ्या लोभापासून स्वतःची सुटका करून घे, तुझे जीवन असे प्रपंचामध्ये न अडकवता तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे। तुझ्या हातून मला खूप पुण्यकर्म, खूप आध्यात्मिक कार्य करून घ्यायचे आहे। आता तुझा कामधंदा सगळं सोड, आजपासून तू माझा झालास, माझा सूत झालास। स्वामींचे ते बोल ऐकून हरिभाऊ रडवेले झाले। मी माझ्या दुःखांचा अंत व्हावा म्हणून स्वामींकडे आलो, तर स्वामी मला संसारच सोड असे म्हणत आहेत। जसे आईला आपले बाळ का रडत आहे हे लगेच समजते, तसे स्वामींनाही हरिभाऊंचे मनामधले भाव लगेच समजले। स्वामी हरिभाऊंना म्हणाले, अरे रडतोस काय, आपले नाते काही आजचे नाही। हे बघ, माझे पोट किती मोठे आहे, फिरव बरं माझ्या पोटावरून हात। स्वामींची आज्ञा मानून हरिभाऊंनी स्वामींच्या पोटावरून हात फिरवायला सुरुवात केली। जसे हरिभाऊंनी स्वामींच्या पोटावरून हात फिरवायला सुरुवात केली, तसे अचानक हरिभाऊंच्या समोरून त्यांचे अनेक जन्म जाऊ लागले आणि एका जन्मात ते स्वतः गेले। अगदी डोळ्यासमोर घडत आहे असे त्यांना वाटू लागले। इसवी सन 1949 म्हणजे शके 1071 उत्तर भारत हस्तिनापूर जवळ 24 कोसावर छेलेखेडा गाव विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा। तो नेहमीच एकटा राहत असे, एकटाच खेळत असे। सगळ्यांना तो वेडा किंवा वेगळा वाटे। विजयसिंग नेहमी जवळच्या जंगलात जात असे। तिथे एका प्रचंड वटवृक्षाच्या देवळीमध्ये एक गणेशाची मूर्ती होती। विजयसिंग नेहमी त्या मूर्तीसमोर गोट्यांचा खेळ मांडे। स्वतःचा डाव खेळून झाल्यावर तो गणपती बाप्पाचा डाव सुद्धा स्वतःच खेळे। इसवी सन 1949 म्हणजेच शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी विजयसिंगला लहर आली आणि तो हट्ट करून बसला की गणपती बाप्पाचा डाव हा गणपती बाप्पानेच खेळावा। आणि अचानक या शुभ दिवशी प्रचंड आवाज झाला, धरणी दुभंगली, खूप प्रकाश पडला आणि श्री स्वामी समर्थ महाराज अष्टवर्षीय म्हणजे 8 वर्षाच्या बालक वामन अवतारात प्रकट झाले। त्यांनी विजयसिंग सोबत गोट्यांचा डाव मांडला। त्यांनी विजयसिंगाला हरवत त्याच्या सगळ्या गोट्या जिंकल्या। मग विजयसिंगाला परत सगळ्या गोट्या उधार देतात। खेळ संपल्यावर स्वामी निघताना विजयसिंगाला परत भेटण्याचं कबूल करून भ्रमंतीसाठी बाहेर पडतात। हरिभाऊ हळूहळू शुद्धीवर येऊ लागले। त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू होते। त्यानंतर त्यांनी सर्व मोहमाया सोडून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दर्याच्या शहरात म्हणजेच मुंबईला स्वामींचा भक्तिध्वज अडकवत ठेवला। त्यानंतर त्यांनी सर्व मोहमाया सोडून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दर्याच्या शहरात म्हणजेच मुंबईला स्वामींचा भक्तिध्वज फडकवत ठेवला। स्वतः स्वामींनी त्यांना स्वामी सूत ही उपाधी दिली। श्री स्वामी सुतांनी रचलेले श्री स्वामी प्रकटकांड या पोथीमध्ये हा प्रसंग सांगितला आहे। अहमदनगरचे स्वामी भक्त नाना रेखी, जे पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते, यांनी स्वतः स्वामींसमोर याच तिथी आणि सालाप्रमाणे पत्रिका तयार केली आणि स्वामींनी याला दुजोरा दिला आहे। स्वामी प्रकट होण्याच्या अजून काही कथा प्रचलित आहेत, पण चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीवर सगळ्यांचे एकमत आहे।
अनंत कोटी ब्रह्मांड चालवणाऱ्या या ब्रह्मांड नायकाला माझे कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ.